नमस्कार, आप देख रहे हैं महान्यूज 7। मैं अनुराग नंद किशोर शिंदे। बढ़ते आज की कुछ ताजा खबरों की ओर। जैसे जैसे भंडारा नगराध्यक्ष चुनाव करीब आ रहा है, शहर के पॉलिटिकल माहौल में काफी हलचल देखी जा रही है। जहां यह जानने की उत्सुकता बढ़ रही है कि आने वाले चुनाव के नतीजे किसके पक्ष में होंगे, वही इस बात के साफ संकेत मिल रहे हैं कि दलित कम्युनिटी बड़ी संख्या में बहुजन रिपब्लिकन अलायंस की कैंडिडेट निर्मला गोस्वामी के सपोर्ट में एकजुट हो रही है। पॉलिटिकल हलचल में ऐसा कहा जा रहा है कि इस बढ़ते सपोर्ट का अन्य पक्षों के इलेक्शंस पर गंभीर असर पड़ने की संभावनाएं हैं। निर्मला गोस्वामी ने आज भंडारा शहर के अलग अलग वार्ड में कैंपेन किया। इस दौरान उन्होंने नागरिकों से बातचीत की। उन्होंने कहा कि यह भंडारा शहर के ओवरऑल डेवलपमेंट के लिए उनकी लड़ाई है और वह नागरिकों के आशीर्वाद से यह लड़ाई जीतेगी। जब वह नगर सेवक और उपसभापति थी, तब उन्होंने भंडारा म्यूनिसिपल काउंसिल में बहुत सारे डेवलपमेंट के काम किए थे, जिससे लोगों को बहुत फायदा हुआ। अब वह फिर से नगराध्यक्ष पद के लिए चुनाव मैदान में है और उन्होंने भरोसा जताया है कि लोग निश्चित रूप से उनके साथ खड़े होंगे। गोस्वामी की चुनाव रैली को लोगों का, खासकर दलित समुदाय का बहुत सपोर्ट मिलता देखा गया। अगर ऐसा होता है तो पॉलिटिकल एक्सपर्ट्स कांग्रेस, भाजपा, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस जैसे बड़े बड़े पार्टियों को झटका लगने की संभावना जता रहे हैं। आपण आपल्या आघाडीतर्फे उमेदवारी दिलेली आहे त्यांना. आपण नवीन आघाडी का बरं तयार करण्यात आलेली आहे? सध्या आधी आपलं नाव सांगा दादा. मी दीपक जनबंधू, आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडी या आघाडीचा संयोजक आहे. आपला प्रश्न जो आपण केला त्याला उत्तर असं आहे की या शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये फुलेशाहू आंबेडकरवादी विचारधारेला मानणारा एक मोठा मतदार वर्ग आहे. परंतु नेहमी या मतदार वर्गाला डावलण्याचं काम इथल्या प्रस्थापित पक्षांनी केलेलं आहे. या मतदारांचा फक्त मतदार म्हणून किंवा मतदान म्हणून वापर केला जाते, परंतु यांच्या प्रश्न अधिकारांवर बोलण्यासाठी कुठलाही प्रस्थापित पक्ष समोर येत नाही. म्हणून आम्ही यंदा ठरवलं की वोट पण आमचा आणि राज्य पण आमचा. म्हणून आम्ही नारा दिलेला आहे, वोट भी हमारा और राज भी हमारा. आणि अशातच आम्ही सर्व फुलेशाहू आंबेडकरवादी विचारधारेच्या लोकांनी ही आघाडी तयार केली आणि या आघाडीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकांना सामोरे जातो. आधीच्या आघाडीमध्ये या आघाडी आपण नवीन तयार केलेली आहे, काय डिफरंट राहणार आहे आपला? नाही बघा, आमची आघाडी ही मुख्यतः फुलेशाहू आंबेडकर विचारांवर काम करणारी आघाडी आहे. आणि जर आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं झालं तर जे इतर प्रस्थापित पक्ष आहे, म्हणजे नाव घेता जर बोलायचं झालं तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचे उमेदवारसुद्धा रिंगणात आहेत. परंतु अलीकडची आपण परिस्थिती जर बघितली, संपूर्ण भंडारा शहरामध्ये जे काही होत आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओज आमच्यापर्यंत आले. हे प्रस्तावित पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करण्यामध्ये सध्या व्यस्त आहे. म्हणजे सांगायचं झालं तर भाजपचे नेते, आमदार हे शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत, शिवसेनेचे नेते भाजपच्या आमदारांवर आरोप करताना दिसत आहेत. परंतु जर आपण मुळात बघितलं तर हे दोन्ही पक्ष वर सत्तेत आहेत. मग सत्तेत जर तुम्ही सोबत बसता आणि तुम्ही शहरामध्ये सांगता की हा व्यक्ती भ्रष्टाचारी आहे, तो म्हणते हा व्यक्ती भ्रष्टाचारी आहे, म्हणजे मुळात भ्रष्टाचारी आहे तरी कोण? आणि जर भ्रष्टाचारी आहेत तर मग तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांसोबत बसता कसे? आणि यांच्या वादामध्ये कुठंतरी भंडारा शहराचा, भंडारा जिल्ह्याचा हा विकास याला अडथळा यांचा वाद आहे, हे आम्ही स्पष्ट आमचा आरोप आहे. कारण एकीकडे आरोप करायचा, हे आरोपामध्येच गुंतलेले आहेत आणि भंडारा शहराच्या नागरिकांच्या विकासांकडे यांच्याकडे कुठलाही विजन नाही, असा आमचा आरोप आहे. आपण आता उमेदवार ताईसोबत आपण फिरत आहे. नाही बघा, आम्ही प्रचार करत असताना आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि अशातच अनेक नागरिक आम्हाला भेटत आहेत, त्यांच्या प्रभागातल्या, शहरातल्या आम्हाला समस्या सांगत आहेत. कालच आम्हाला त्रिमूर्ती चौकामध्ये काही नागरिक मिळाले. त्यांनी आम्हाला सांगितलं की शहरामध्ये जे अंगणवाड्या आहेत, शाळा आहेत, त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. म्हणजे काही शाळांमध्ये जिथं सोलारचे प्लांट लागलेले आहेत, तिथं स्मार्ट अंगणवाडी म्हणून नाव दिलेलं आहे, पण तिथं ते स्मार्ट टी व्ही बंद आहे, त्यांच्या सोलारचा प्लांट खराब झालेला आहे. अशा अनेक अंगणवाड्यामध्ये शिक्षणाचे प्रश्न आज जनतेसमोर आहेत. बघा, शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो एखाद्या व्यक्तीच्या विकासासाठी. आणि त्यात प्राथमिक शिक्षणामध्ये जर अशा अडचणी येत असतील तर नेमकं समाजाने शिक्षण घ्यायचं तरी कसं, हा प्रश्न आज जनसामान्याच्या पुढं उभा झालेला आहे. आम्ही ज्या विचारधारेवर काम करतो, बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच इथल्या तमाम बहुजन समाजाने शिक्षणाला प्राधान्य दिला. परंतु या समाजाला कुठंतरी शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव हा प्रस्थापित पक्ष पाळत आहेत. म्हणून आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जर आम्ही निवडून आलो, लोकांनी आम्हाला संधी दिली, तर सर्वात आधी आम्ही शिक्षण या विषयावर काम करू. आज भंडारा मुख्यमंत्री साहेबांना आमची एक मागणी राहील. आताच एक मागच्या महिन्यामध्ये
31 तारखेला आमचा भव्य मोर्चा भंडारा शहरात झाला. त्या मोर्चाचा मुख्य विषय होता SC मधील उपवर्गीकरण आणि हा मोर्चाच मुख्यमंत्री साहेबांच्या स्टेटमेंटच्या विरोधात झालेला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी अलीकडे एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आम्ही येणाऱ्या 3 महिन्यामध्ये SCचे उपवर्गीकरण लागू करणार आहोत. जी नीती इंग्रजांची होती, तोडो फोडो आणि राज करो, तीच नीती परत सरकार आणू पाहते का, हा आमचा प्रश्न आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये 59 जाती हे SC प्रवर्गात येतात आणि जर यांच्या अ ब क ड असा उपवर्गीकरण झाला तर पुन्हा या 59 जातीच्या जाती समूहामध्ये 4 तुकडे पडतील आणि जो समाज आज कुठंतरी एकसंघ आहे तो एकसंघ असलेला समाज पुन्हा विभाजित होईल. आणि म्हणून ही तोडो फोडो राजकरोची नीती मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या महाराष्ट्रात वर तरी लादू नये, ही आमची या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडून अपेक्षा आहे. नमस्कार, जय भीम. मी निर्मला अशोक गोस्वामी, नगराध्यक्ष पदाकरता उभी आहे आणि मी यापूर्वीही प्रभागमध्ये म्हणजे 3चे प्रभाग असताना मी नगरसेवकही म्हणून काम केलेलं आहे आणि सभापतीसुद्धा राहिलेली आहे. मी स्वच्छता विभागाची सभापती असताना वार्डातील आणि प्रभागातील आणि शहरातील सुद्धा, कारण सभापती असल्यामुळे शहराचे सर्व कामं म्हणजे सभापती असल्यामुळे होते. तर स्वतः म्हणजे मजुरांना घेऊन किंवा JCB वगैरे मोठे मोठे जे नाल्या सफाया आहेत, बाकीच्या स्वच्छतेच्या, म्हणजे शहरातून आठवड्यातून एक तरी दिवस मी बाकीच्या शहरामध्येही म्हणजे जायची आणि स्वतः लक्ष देऊन उभं राहून मी कामं केलेले आहेत तिथे मजुरांच्या सहाय्याने, JCBच्या सहाय्याने. आणि त्याच्यानंतर महिला बाल कल्याण सभापतीसुद्धा होती. त्या कारकिर्दीमध्ये सुद्धा मी महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेची मी तिथे पण अध्यक्ष म्हणून राहिलेली आहे महिला विकास संस्थेची. तर त्या विकास संस्थेच्या वतीने महिलांचे प्रश्नसुद्धा सोडवलेले आहेत. महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण देणे, कम्प्युटर प्रशिक्षण देणे, त्याच्यानंतर शिलाई प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, मुलांसाठी सुद्धा कम्प्युटर वगैरे, ड्रायव्हिंग. तर याच्यामुळे कसं मुलांना रोजगारसुद्धा मिळालेला आहे, महिलांनासुद्धा मिळालेले आहे. आणि त्या सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेमध्ये जेव्हा मी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण शहराच्या बँकांमध्ये जाऊन महिलांना लोन काढून देणे, त्यांना आता जे आहेत तर व्यवसायामध्ये बऱ्याचशा लोकांना व्यवसाय मिळालेला आहे. कोणाचे बिछायत केंद्र आहेत, कुणी चप्पलचे दुकान लावलेले आहे, कुणी कपड्याचे दुकान लावलेले आहेत आणि अशा माध्यमातून कोणी शिलाई चे म्हणजे दुकान लावलेले आहेत कपड्यांचे वगैरे. या माध्यमातून मी बरेचसे कामं केलेले आहेत आणि त्याच माध्यमातून मी त्या प्रभागाची नगरसेविका असताना तिथे काही कामं नव्हते. कारण दलित वस्त्यांचे मला एवढं माहिती होतं की मी तिथे असताना, कारण मी काही अनपढ नव्हती, मला सर्व गोष्टीचा अनुभव असल्यामुळे मी जेव्हा पहिल्यांदा जरी असली तरी मला माहीत होतं की दलित वस्तीचा फंड जे दलित वस्त्यांमध्ये येते तर हे काय करायचे की दुसऱ्या वस्त्यांमध्ये तो फंड घालवायचे. मी कलेक्टरला जाऊन भेटली आणि त्यांना म्हटलं की आमचा दलित वस्तीचा फंड कुठे गेलेला आहे. तेव्हा त्यांनी मग मला CO वगैरे होते, त्यांनी मग ते फंड आणून दिलं आहे आणि मग त्या माध्यमातून मी दलित वस्त्यांमध्ये असो की म्हणजे माझ्या प्रभागात असो, कारण आंबेडकर वार्ड, गौतम बुद्ध वार्ड हा दलित वस्त्यांमध्येच येतो आणि त्याच्यामुळे मी तिथे कामं केलेले आहे. रस्ते, नाले, तो जो आहे चांदणी चौक ते चर्चचा तर मेंढापर्यंत रस्ता माझ्याच कारकिर्दीमधला आहे नाल्यावरून. आणि त्या प्रभागातील सर्व रस्ते जे नाले आहेत, समाज मंदिर आहे, ते माझ्या म्हणजे रेझिममध्ये झालेले आहेत आणि बरेचसे कामं केलेले आहे. लोकांचे जसे आता आपण म्हणतो की रोजगार वगैरे आहे महिलांना, तर त्या रोजगाराच्या माध्यमातून असो की मुलांच्या याच्यातून असो की मी बरेचसे कामं त्या प्रभागासाठी भरपूर कामं केलेले आहेत आणि सर्वांना माहिती आहे आणि मला बरेचसे ओळखणारे लोक आहे आणि शहरात आहे आणि मी जमिनीवरची कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे माहीत आहे का पूर वगैरे आलेले होते तेव्हा, तर पूर आल्यानंतरसुद्धा मी रात्रीची किती 12-1 वाजता मी उठून जाऊन पटवारी आल्यामुळे त्यांच्या घराघरात पोहोचली होती आणि हे माझं म्हणजे काम आहे. तर हे लोकांना माझे कामं दिसलेलेच आहेत. परंतु आता जे नगराध्यक्ष पदासाठी जे आहे तर ती पण मोठी जबाबदारी आहे. तरीसुद्धा जर लोकांनी मला निवडून दिलं तर मी काम करण्यास सक्षम आहे. हे म्हणजे लोकांना माहिती आहे आणि आंबेडकरी जनतेला तर माहीतच आहे की मी कोणत्या पद्धतीची काम करणारी आहे. जमिनीवरची कार्यकर्ता आहे मी, बाकींच्यासारखं नाही आहे की नाम मोठे दर्शन कोठे, माझं असं आहेच नाही. म्हणून मी भंडारावासियांना एवढीच विनंती करते की मला निवडून द्या आणि माझं चिन्ह आहे केटली.
तर मी विक्रांत भाजारे, भीम आर्मी भंडारा जिल्हाध्यक्ष. हे स्थानिक स्वराज्याचे जे इलेक्शन लागलेले आहेत याच्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा दौरा आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. आणि आपण बघत आहात की शहरामध्ये आज BJP झालं, शिवसेना झालं, आणि शिवसेनेचे आमदार म्हटलं तर आज पवनी आणि भंडारा विधानसभेचे आमदार आहेत. त्याचबरोबर आमच्या मोहाडी आणि तुमसर विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे आहेत. तर आज देवेंद्र फडणवीस साहेब या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यात असताना आतापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये भंडारा ते बालाघाट तुमसर महामार्ग आज अतिशय दुर्दैवी अवस्थेमध्ये असल्यासारखा दिसत होता आपल्याला. लोकांना इतकं त्रास झालं, किती लोकांचे जीव गेले आणि किती लोकांचे हातपाय तुटलेले आहेत. आणि येणाऱ्या जाणाऱ्या जे स्टुडंट आहेत शाळेमध्ये, विद्यार्थी वर्ग जो सायकलनी येते त्यांना अतिशय दुःखद म्हणजे दुःखी व्हावं लागत आहे. आणि त्याच्यानंतरमध्ये दाब्यामध्ये गेल्या ह्या 3 महिन्याआधी एका मुलीचं ट्रेलरमध्ये दबून तिचा ॲक्सिडेंट झालेला होता. पण हे जे प्रस्तावित आमदार आहेत यांना दिसत नाही की एखाद्या शाळेच्या मुलाचा जीव जातला हे बघत आहेत की रस्त्याची व्यवस्था नाही आहे ते दिसत नाही त्यांना. पण आज मुख्यमंत्री आल्याबरोबर त्यांनी रोडाचे सौंदर्यीकरण चालू केलेले आहेत. दिसत आहे की जितके मोठे भंडारा तुमसर महामार्गावर मोठे मोठे खड्डे पडलेले होते, आज मुख्यमंत्री येत आहेत म्हणून त्यांनी त्या रस्त्याची सुधारणा चालू केलेली आहे. तर आम्हाला असं बघायला दिसत आहे की आज मुख्यमंत्री आल्याबरोबर हे प्रस्तावित आमदार कामाला लागतात. तर आमची एक मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी दर हप्त्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये दौरा करावा आणि लोकांची समस्यांना कुठेतरी गतिमान करावा. जय भीम. भंडारा से कृष्णा बावनकुड़े की रिपोर्ट, महान्यूज 7.